हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन घी रोस्ट मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 किलो चिकन। 1 किलो चिकन साठी 800 ग्राम कांदा घ्यायचा आहे आणि असा बारीक कापून घ्यायचा आहे। टोमॅटो बारीक चिरून 300 ते 350 ग्राम। दही साधारण 1 वाटी। मसाला भाजण्यासाठी तूप 1 ते 1.5 वाटी। प्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी आपण त्याच्यामध्ये दही 3 ते 4 चमचे दही घालायचे। मुख्य मसाल्यांमध्ये हळद, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा चिकन मसाला। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून सर्व एकजीव करून आपण बाकीचा कांदा टोमॅटो भाजेपर्यंत ते मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तूप टाकून घ्यायचं आहे। तूप गरम झालंय त्यात आपण जिरं टाकून घेऊया, बडीशेप, त्यानंतर सगळे गरम मसाले। गरम मसाले टाकल्यानंतर जेव्हा ते छान रोस्ट होतील तेव्हा तुम्हाला सुगंध येईल बघा। ते झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे। आता कांदा परतून झालेला आहे आपला। आता हा कांदा शिजायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागणार आहे। तुम्ही मध्यम गॅसवरती 5 मिनिटं स्लोवर झाकून ठेवा। कांदा बघा कसा छान गुलाबी आणि नरम झालाय बघा। असा कांद्याचा टेक्स्चर आलं पाहिजे। त्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि थोडं मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर कांदा टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला। मीडियम फ्लेमवरती परत आपण झाकण देऊन 10 मिनिटं ठेवायचं आहे, जेणेकरून टोमॅटो छान गिर होऊन जाईल। टोमॅटो झालेला आहे नरम। आता आपण याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकून घ्यायचे। धना जिरा पावडर, मिरी लाल मिरची पावडर आणि मसाला। तेल असं साईडने कडेने सुटलं पाहिजे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहोत। चिकन आणि मसाला एकजीव करून छान घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती त्याला झाकण देऊन 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आणि ओपन अजिबात मध्ये करायचं नाही। ते चिकन छान शिजले आपलं। कोळशाचा एक फ्लेम देणार आहोत, जेणेकरून खूप छान टेक्स्चर येईल।